पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 9 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, वन्य म्हैस पुनरुद्धार प्रकल्पाचे केंद्रबिंदू कोणते व्याघ्र अभयारण्य आहे? तर त्याचं उत्तर आहे उदंती सीनाताडी व्याघ्र अभयारण्य. प्रश्न 2, कोणत्या राज्यात माय पोलीस स्टेशन हा उपक्रम सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 3, नुकतीच 9वी भारत सिंगापूर परराष्ट्र कार्यालयीन चर्चा कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतातील अधिक उंचीवरील वन्यजीव सफारी कुठे उभारली जाईल? तर त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये. प्रश्न 5, IMF च्या कार्यकारी संचालक भारतचे यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल जैन यांची. प्रश्न 6, अलीकडेच नागासाकी दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 ऑगस्टला. प्रश्न 7 पाहूया. ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर 2026 नुकताच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर गुजरातमध्ये. प्रश्न 8, सिल्कियारा बोगद्यातील बचाव कार्यात सहभागी 12 खाणांना अलीकडेच कोणत्या नागरी रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सर्वोत्तम जीवन रक्षा पदकाने. प्रश्न 9, आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये वरिष्ठ महिलांच्या वैयक्तिक गटात अरिहा पांगबानमने अलीकडेच कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 10 पाहूया. दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 9 ऑगस्टला. प्रश्न 11, कोणत्या राज्य सरकारने निजुत मोइना आणि निजुत बाबू या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 12 पाहूया. कोणाला डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे गोविंद धम्मल आणि पी पेचीयम्मल यांना. प्रश्न 13, GI मानांकन प्राप्त 18 मेट्रिक टन मिथिला मखानाचा पहिला साठा अपेडाने अलीकडेच कुठे पाठवला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 15, अलीकडे टेडोंग लहो रूमफाट हा पवित्र उत्सव कुठे साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 16, कोणाची नुकतीच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख DCAS पदावर नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेजपाल सिंग यांची. प्रश्न 17 पाहूया. अबेलार्डो डे यांची अलीकडेच 36वे अध्यक्ष म्हणून कुठे नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशामध्ये. प्रश्न 18, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया च्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सत्यपाल कुमार यांची. प्रश्न 19, वर्ल्ड ॲथलेटिक्स अंडर-20 चॅम्पियनशिप्स मधील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत आशिष यादवने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 20 पाहूया. कोणते राज्य सरकार 15 ऑगस्ट 2026 पासून 1.505 कोटी लॅमिनेटेड PDS शिधापत्रिकांचे वितरण सुरू करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. प्रश्न 21 तुमच्यासाठी. S-8000 बँडेरोल क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशांनी विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे.
असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.